आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। रविकांतजी, आपण खरं तर आधी आपण माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य बघूयात। त्यांनी शेतकऱ्यांबद्दल नेमकं काय म्हटलंय ते। नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करता येणार। त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करा। शेतात जे काही पिकं असतील त्याची पंचनामे रीतसर। तुपकरजी, तुम्ही ऐकलेलं असेल वक्तव्य माणिकराव कोकाटे यांचं। खरं तर कृषी मंत्र्यांनी अवकाळीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना धीर देणं गरजेचं आहे, त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे। मात्र तेच सध्या शेतकऱ्यांना डिवचताना बघायला मिळत आहेत। तुमची प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये एक तर सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय अशी शेतकऱ्यांची भावना आहे। आणि एक तर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, याला सरकारचं धोरण कारणीभूत आहे। सरकारनं दिलेलं कर्जमुक्तीचं आश्वासन सरकार पाळायला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देणारं वक्तव्य करणं आवश्यक आहे। आधार देता येत नसेल तर किमान आमच्या जखमेवर तरी मीठ सोडू नका, अशी आमची शेतकऱ्यांची भावना आहे। एखाद्या शेती पिकाचं नुकसान झालं तर ताबडतोब त्याचं 24 तासात 48 तासात त्या पिकाचा पंचनामा केला पाहिजे। आणि पोस्ट हार्वेस्टिंग केल्यावर पण पंचनामा करता येतो ना। जेव्हा तुम्ही एखादं पीक कापता ते शेतात पडलेलं असतं तेव्हा पण पंचनामा करता येतो। अशा पद्धतीनं ढेकळाचा पंचनामा करायचा का असं म्हणून अजून शेतकऱ्यांना दुखावण्याचं काम त्या ठिकाणी हे मंत्री महोदय करतायत। माझी मंत्री महोदयांना आणि राज्यातल्या सगळ्याच मंत्र्यांना विनंती आहे की कृपया शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं डिवचून त्यांना अजून अपमानित करू नका, त्यांची हिंमत खचवू नका। सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, ही भावना तयार करता आली पाहिजे। ही भावना तयार करण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी ठरतंय। अवकाळी पावसानं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय, सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे जर तुम्हाला पंचनामे करायचं जीवावर येत असेल तर। पण अशा पद्धतीनं भावना दुखावणारा स्टेटमेंट करू नये मंत्री महोदयांनी, ही त्यांना हात जोडून आमची विनंती। मागच्या वेळेस पण आम्ही त्यांना विनंती केली होती की असं बोलू नका, आमच्या भावना दुखावू नका। आणि भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणायची वेळ आलेली आता आमच्यावर। म्हणजे चाललंय काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकारभार करणारं सरकार आज जर शेतकऱ्यांना अपमानित करत असेल तर हे काही बरोबर नाही। आणि मंत्री महोदयांना माझं सांगणं आहे की तुमच्याकडून होत नसेल ना तर करू नका, पण किमान अजून आमची हिंमत खचू नका शेतकऱ्यांची। रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत, हे खुद्द विधानसभेत एका कॅबिनेट मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। आणि आता तुम्ही अजून पुन्हा शेतकऱ्यांना डिमॉरलाइज करताय, हे बरोबर नाही। या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो। आणि जर अशा पद्धतीनं सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्याने इथून पुढे स्टेटमेंट केलं तर खपून घेतला जाणार नाही। जशास तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हो, नक्कीच तुपकरजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।